पनीर कॉर्न बनवण्यासाठी मी पाव किलो पनीर घेतलं, त्याला तुकडे करून थोडं तेलामध्ये सॉटे केलं. असे सॉटे करून घ्यायचे सगळं तेलामध्ये. आणि पनीरची भाजी कॉर्नसोबत खूपच छान लागते. असे सगळे पनीर सॉटे करून घेतले आहे मी. आता कॉर्न बॉईल करून घ्यायचे. मी 1 वाटी कॉर्न घेतले, त्याला छान बॉईल करून घ्यायचे. बॉईल केल्याने ते लगेच शिजतात आणि टेस्ट पण छान लागते. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बॉईल झाले आहे आपले कॉर्न. आता पनीर, कॉर्न आणि 1 टमॅटो, 1 कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे मी. आता कांदा आणि कोथिंबीर आणि टमॅटोला आपण थोडं मिक्सीला लावून त्याचं पेस्ट करायची आहे. पेस्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे. आणि 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये बटर घातलं. आता बटरही छान होऊ द्यायचं. आणि पेस्ट केली मी टमॅटो आणि कांद्याची, तीही टाकायची. त्याला छान तेल आणि बटरमध्ये शिजू द्यायचं. बटर टाकल्याने त्याचे स्वाद अजून वाढते भाजीचं. छान मस्त शिजू द्यायचं. आणि आता हिरवी मिरचीची पेस्ट आणि त्यामध्ये लसूण आणि अद्रकही होतं, ते मी 1 चमचा टाकली. आता गोडा मसाला माझा मी घरगुती मसाला बनवते तो, आणि लाल तिखट, आणि आता काश्मीरी तिखट टाकू, आणि हळद 1 चमचा. असं सगळं टाकून द्यायचं. आणि स्वादानुसार मीठ. त्याला आपण तेलामध्ये होऊ द्यायचं. जेवढं आपण तेलामध्ये मसाले होऊ देतले तेवढेच ते टेस्टी भाजी होते. कुठलीही भाजी करायची असली तुम्ही ते. आता थोडं पाणी घातलं. आता हे पाण्यामध्ये आणि तेलामध्ये छान मसाले असे शिजू द्यायचे. शिजल्यानंतर त्यामध्ये कॉर्न घालायचं. कॉर्नला पण थोडं होऊ द्यायचं. कॉर्नला होऊ दिल्यानंतर 2-3 मिनटं होऊ द्यायचं. आता त्यामध्ये पनीर घालायचं. सगळे पनीर आपण घातलेले, असं जेवढे पनीर असले तेवढे आपण टाकून द्यायचे. पनीर आपण टाकले आहे. आता ते खालवर करायचं. भाजीला सुगंध आणि वास एवढा सुंदर येतो आहे. आता शिजायला जास्त मिनटं लागणार नाही, कारण ऑलरेडी कॉर्न शिजलेले आहे. पनीर पण आपण सॉटे केलेले आहे. गरम मसाले पण आपण तेलामध्ये तळले आहे. म्हणजे भाजी करायला काही वेळ लागणार नाही. 5 मिनटामध्ये आपली भाजी तयार होणार आहे. बघा की शिजून तयार झालेली आहे आपली कॉर्न पनीर. तुम्ही घरी करून बघा आणि सर्वांना खाऊ घाला कॉर्न पनीर.